पुणतगाव परिसराला वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा। घरांचे पत्रे उडाले, वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प, कांदा पिकासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। नेवासा तालुक्यातील प्रवराथडी परिसराला शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। अवघ्या 5 ते 7 मिनिटांच्या वादळी वाऱ्याने पुणतगाव, पाचेगाव, खुपटी, गोणेगाव परिसरात अक्षरशः हाहाकार उडाला, तर त्यानंतर झालेल्या अर्धा तास मुसळधार पावसामुळे ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले। अनेक घरांचे पत्रे उडून गेले, मोठमोठे वृक्ष कोसळले, विद्युत खांब पडले, तसेच कांद्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले। 2 दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असल्याने काही शेतकरी कांदा सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दुपारी कडक ऊन पडल्याने शेतकरी निर्धास्त झाले असतानाच सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याने जोर धरला आणि सर्वांची एकच धावपळ उडाली। पुणतगाव येथील लता दिगंबर वाकचौडे यांच्या घरावरील पत्रे थेट शेतात जाऊन पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला। गोणेगाव येथे निसार हसन शेख, पिनू रोडे व संजय काशीनाथ रोडे यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले असून घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। गोणेगाव चौफुला ते नेवासे रस्त्यावर अनेक मोठे वृक्ष कोसळल्याने तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठाही विस्कळीत झाला। चारापैकी जमीन उद्ध्वस्त झाली असून उभा ऊस आडवा पडला आहे। विशेषतः कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। पाचेगाव व परिसरातील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे कामगार तलाठी सोपान गायकवाड यांनी सांगितले। दरम्यान पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।